कांडे भरणारे वेगळे, बीम भरणारे वेगळे, असे वेगवेगळे प्रकारचे. तेव्हा हँडलूम कुठल्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते का हातमागाचे मशीन्स? हो हो. हँडलूम म्हणजे हाताने करायचे आणि पैठणी पैठणी म्हणजे पूर्ण हाताने, म्हणजे आपल्या हाताने ते ओढायचं, माग ओढायचे आणि मग ते तारा असे घालायचे, हातानेच करायचे. हँडलूम म्हणजे असं हाताने ते सरपत जायचे, म्हणजे ते एक मशीन टाईप हातात कसे व्हायचे. त्याच्यामुळे त्याची नक्षी अशी वरच्या बाजूला असायची. अच्छा. ते खालचं पाय असत आपले ती वरची नक्षी चालतायची, हं. त्याप्रमाणे मग ते नक्षी उठायची. अशी जी किनार आहे ती किनार नक्षी ते वरच्या याच्यावर असायची. हँडलूमची खालीच राहायची. मग या मागावर जे काही कारागीर होते, किती कारागीर होते? तेव्हा सुरुवातीला 2 पैठणीचे होते, ते 2 म्हणजे त्यांनाच माहिती होती. बाकीचे नंतर रेशमी साडीचे ते जवळजवळ 10 एक माग होते. ते त्याच्यानंतर मग ते कॉटनच्या साड्या. सुरुवातीला 20 एक कारागीर असतील, नंतर मग त्याची 40 कांडे भरणारे वेगळे, बीम भरणारे वेगळे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कारागीर वाढत गेले. नुसतंच हातून करणारे नाही, तिथे सूत रंग तयार करणारे आणि त्याच्यानंतर ते वाळवणारे, त्याच्यानंतर मग ते कांड्या भरणारे, रूळ भरणारे, तर बीम भरणारे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कारागीर. त्यामुळे प्रत्येकाचे वेगळे पद्धत वेगळी. शिडे हातमागावर विणणारे वेगळे आणि हे वेगळे असे. सपोर्टिव्ह